गंगेच्या किनारी गंगेची आरती सुरू आहे आणि त्या गंगेच्या आरतीला आज गोपीनाथरावांची तस्वीर आहे। गोपीनाथरावांच्या प्रतिमेसमोर गंगेची आरती आज सुरू आहे। गोदेपासून गंगेपर्यंत पसरलेल्या लोकगंगेचा हा खरा लोकनेता। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आज वाराणसीमध्ये महाराष्ट्राच्या या झुंजार नेत्याच्या तस्वीरीसमोर गंगा आरती केली जाते। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी वाराणसीतही प्रार्थना करण्यात येते। या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। या बुलेटिन नंतर पुढच्या बातमीपत्रामध्ये देखील नवीन पाहुण्यांसह आपण गोपीनाथ मुंडेंच्याच आठवणी जागवणार आहोत, त्यांना श्रद्धांजली देणार आहोत। पण या बुलेटिनमध्ये जाता जाता गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला झी 24 तासला एक वेगळी आणि अतिशय विशेष मुलाखत दिली होती। दिवाळी फराळ या कार्यक्रमामध्ये ही मुलाखत घेतली होती झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी। मुंडे आणि अपघात असा एक समीकरण दिसतं का असा प्रश्न डॉक्टर निरगुडकरांनी विचारला होता। मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून देताना अपघाताविषयी अनेक आठवणी सांगितल्या। पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही असं मुंडेंनी या मुलाखतीत सांगितलं होतं। आपण बुलेटिनमध्ये जाता जाता पाहूयात याच मुलाखतीमधला हा अंश। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।